तर ज्याप्रमाणे गेले 36 दिवस जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील अनेकदा तरुण एकवटलेले होते, मोर्चा काढण्यात आलेला होता आणि यामध्ये तरुणांची ताकद पाहायला मिळालेली होती। आणि याच सगळ्या मोर्चांनंतर, आंदोलनानंतर अखेर या मागणीला त्यांच्या यश आलं, जी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा ही मागणी करण्यात आली होती आणि तो राजीनामा झाला। त्यामुळे या सगळ्या तरुणांचं आज अभिनंदन केले जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, तुम्ही शिवाजी पार्कमध्ये आहात, आज तिथं तरुणांचं, या आंदोलकांचं अभिनंदन केलं जाणार आहे। ठाकरेंचा हा विजयी सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे? आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरातल्या या रस्त्यावरती युवकांचं हे मोठं प्रदर्शन होणार होतं, परंतु आता या प्रदर्शनाचं रूपांतरण विजयी जल्लोषामध्ये होणार आहे। खरं तर काल धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर युवकांमध्ये आनंदाची मोठी लहर आहे। आपण बाकी दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी हळूहळू करून एक करून आता युवक या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या जल्लोषाची तयारी जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूला तयारी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केली जाते। मनसेचे पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यासोबतच यंत्रणेतले अधिकारी असतील, यांच्याकडनं या सगळ्या मेळाव्याच्या तयारीचं आयोजन केलं जाते। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, त्यासोबतच इतरही सगळ्या गोष्टींची हालचाल आता या ठिकाणी सुरू झाली। आपण पाहतो हे बॅरिकेटिंग आहे, हा सगळा सावरकर मार्ग आहे जो खरं तर त्या दिशेनं येतो आणि माहीम असेल किंवा तो भाग असेल तिकडनं दादरच्या दिशेने येणारे हे सगळं ट्रॅफिक आहे। या सगळ्या गोष्टींची जर आपण हे पाहिली, उत्सुकता पाहिली, आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते साईनाथ दुर्गे सुद्धा आहेत। सर, काय सांगाल, विजयी जल्लोषाचा मेळावा आज आयोजित करण्यात आलाय, युवक सुद्धा हळूहळू एकवटायला सुरुवात झालेली आहे? नाही, एका तुम्ही बघताय की आज मोठ्या प्रमाणावर युवक असतील, लोक असतील, यायला सुरुवात झालेली आहे। हा जो काही विजय झालेला आहे हा विद्यार्थ्यांचा, युवकांचा आहे आणि त्याचा आज जल्लोष होणार आहे। काय दिशा असेल पुढची? खरं तर केवळ आंदोलन हे समाप्त झाले, परंतु युवकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या दृष्टीनं पुढे काही हालचाली होती? युवकांचे अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये असतील किंवा शालेय शिक्षणमध्ये पण विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत। आणि मला असं वाटतं आज सगळी भूमिका असतील, मार्गदर्शन असेल, ते उद्धवजी ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील आणि आदित्यसाहेब ठाकरे असतील, अमितसाहेब ठाकरे असतील, हे आज इथून संवाद साधतील लोकांशी। आपण बघतोय विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक आहेत, युवकांचे प्रश्न अनेक आहेत, त्यासाठी आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अमित आणि आदित्य हे दोघे सुद्धा खरं तर हा आजचा दिवस जो आहे तो तरुणांचा आहे असं आपण म्हणू शकतोय, कारण तरुण आजच्या या दिवसाच्या केंद्रस्थानी आहेत, त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे। अनेक तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत, त्यांना काय वाटतं हे खरं तर आज सगळ्यांनाच जाणून घ्यायचं। मी तुम्हाला विनंती करेन की तिथे तरुणांशी काहीच संवाद साधा। विद्यार्थियों के, युवकों के आंदोलन को ही क्या कहेंगे आज? सर, ये तो बहुत अच्छा हुआ, बट हमारे अभी भी 2 डिमांड्स बाकी है, वो पूरी हो जाने चाहिए। 1 इज उनको 1 CR का पूरा कंपनसेशन मिलना चाहिए उसके फैमिली को, एंड सेकेंड इज जितने भी लोगों को पुलिस वालों ने अटैक किया वो सारी लड़कियों और लड़कों को इंसाफ मिलना चाहिए, सब पे एक्शन लेनी चाहिए, एवरी सिंगल पुलिस मैन। काही वरिष्ठ आणि काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा आंदोलनामध्ये आलेली आहेत। तुम्ही आंदोलनामध्ये आलेला आहात आणि खरं तर युवकांचं आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं गेलं, परंतु अबालवृद्धांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आज विजय जल्लोष केला जातोय, काय भावना आहेत? आजची तरुण पिढी आहे, त्यांना चान्स दिला, मंत्री लोक काय करत नाही, मोदींनी काहीच केलं नाही आजपर्यंत, सगळ्याला मारामारी हाणाहाणच केलेलं आहे। आता ही नवीन पिढी आहे, त्यांना चान्स दिला पाहिजे, मोदीला राजीनामा घ्यायलाच पाहिजे। मोदीला राजीनामा घेतला तर अमित शाह पटेल आहे ना, त्याला पण राजीनामा घ्यायला पाहिजे। आजच्या तरुण पिढीला चान्स दिला पाहिजे, मंत्र्यांना चान्स, जेवढे म्हातारा मंत्री झाले ना सगळ्या रिटर्न पण दिलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की खरं तर बदलाची ही खरं तर गरज आहे। केवळ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने हे प्रश्न सुटणार नाहीत, तर युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेणं गरजेचं आहे। राजीनामा जरी झाला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना ज्यांनी जीव गमावला त्या सगळ्या मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत दिली जावी, अशा प्रकारची भावना आता एका युवतीने आपल्याशी बोलताना व्यक्त केली। त्यामुळे सरकार या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने नेमकी काय हालचाल करते आणि कशा प्रकारे या सगळ्या आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे, कारण काल आंदोलन मागे घेण्याची घोषणा जरी झाली असली तरी सुद्धा युवकांच्या प्रश्नांवर आता यापुढे सीजीपीची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर तुर्तास ओम, तर या ठिकाणचा हा जल्लोष आपण पाहतोय, तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद देखील आहे। इतक्या दिवसांपासून आंदोलन केलं गेलं आणि त्याचं यश मिळालेलं आहे, राजीनामा झालेला आहे आणि आज या तरुणांचं अभिनंदन केलं जाणार आहे। सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर शिवाजी पार्कच्या रस्त्यावरील ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जल्लोष केला जातोय, हातामध्ये तिरंगा घेतलेला आहे आणि जे आंदोलन जेनजींनी झेडलेलं होतं त्या आंदोलनाला यश आलं।
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. मात्र आणखीन एक महत्त्वाची मागणी या तरुणांची आहे ती म्हणजे ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे पुढे आता नेमकं काय घडामोडी घडतात ते पाहावं लागणार. मात्र आता सध्याची दृश्य शिवाजी पार्क मधली. आज शिवाजी पार्कवर या आंदोलकांचा या तरुणांचं अभिनंदन केलं जाणार आहे. त्यांच्या विजयाचा सोहळा या ठिकाणी ठाकरे बंधू करणार आहेत. थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधू देखील या ठिकाणी येतील आणि या आंदोलनकर्त्यांना या तरुणांना संबोधित केलं जाणार आहे. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी ज्या प्रकारे हे आंदोलन उभं केलं याचं कौतुक केलं जाणार आहे. तर या ठिकाणी ठाकरेंची सभा देखील पार पडेल. त्यामुळे आज ठाकरे बंधू या तरुणांना काय कशा प्रकारे संबोधित करतायत याकडेही लक्ष असणार आहे. आणि या खरं तर या पूर्ण जेनझींच्या आंदोलनाचं एक महत्त्व म्हणजे केवळ तरुण पिढी यामध्ये नव्हती, तर अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. तरुणांचा आवाज पुढे आणला जात होता. तरुणांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर तरुण ठाम राहिले. 36 दिवस दिल्लीतल्या जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू राहिलं. आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केवळ दिल्लीमध्ये आंदोलन नाही झालं, तर देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये हे आंदोलन केलं गेलं. तरुणांचा आवाज, तरुणांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे ठेवल्या गेल्या. 36 दिवस हे आंदोलक, हे तरुण जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. आणि अखेर 36व्या दिवशी त्यांची महत्त्वाची मागणी जी होती ती म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. तो शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि आज या सगळ्या तरुणांकडून जल्लोष केला जातो.